सांगितलं राजा लांडग्याला मारलं आणि मी निघालो. वाटेत दोन माणसं मला भेटली. ते दोन माणसं म्हणाले अरे तुला झालं काय? त्या दोन माणसाला घडलेली हकीकत मी सांगितली. ते दोन माणसं म्हणाले अरे येडा की खोळा, लांडगा मारला तिची शेपटी कुठे? तो म्हणाला मला काही माहित नाही जे. अरे म्हणाला शिवबा राजाने इनाम ठेवलंय लांडग्याला मारल्यावर. मी लगेच परत गेलो त्या लांडग्याची शेपूट कापून आलोय आणि शिवबा राजाला मी शोधतोय. कुठेही शिवबा राजा. शिवबा राजे म्हणाले अरे मीच शिवाजी. राजांनी त्याला यथोचित इनाम दिला आणि तो भीमा लोहार घरी जायला निघाला. राजाने विचारलं कुठं जाणार आता? भीमा लोहार म्हणाला राजा आम्ही काय पोटावरचे माणसं, जिथं अन्न मिळेल तिथं जाणार जे. राजे म्हणाले थांब. राजांनी मधून तलवार बोलावली आणि भीमा लोहाराच्या हातात दिली. भीमा लोहाराने ती तलवार घेतली, खालीवर केली आणि राजाला म्हणाले राजे रामपुरी दिसते या. राजाचे डोळे विस्पारले. राजा म्हणाले कस काय ओळखली? भीमा लोहार म्हणाला राजा माझं दररोजचं काम आहे. राजे म्हणाले तू काय करतो? भीमा लोहार म्हणाला राजा मी लोहार, माझं हे कामच आहे. त्या सरशी राजे म्हणाले कुठं जाणार आता? थांबतो का येत? भीमा लोहार म्हणाला राजा उपकार होतील राजा, पोटाला जर पोटभर जर अन्न मिळालं तर कुठं जातो या? थांबतो की? बघा राजांची विलक्षण विचार शक्ती होती. माणसं पारखायची ताकद राजांची विलक्षण होती. लक्षात घ्या. सोनोपंतांना राजांनी सांगितलं याला लोहार शाळा काढून द्या. सोनोपंत म्हणाले राजे लगेच? आजच तो माणूस आपल्या पक्षात आलाय. कसाय काय पाहू, त्याच्या माग माणसं किती पाहू. तुम्ही लगेच पद द्यायला सुरुवात केली. आता एखाद्या पक्षात जर माणूस आला तर त्याला लगेच आयात उमेदवार लगेच आमदार किती जुने नाराज होतात ना. आता याला लगेच राजेंनी लोहार शाळा काढून दिली. बाकीच्यांचा इगो झाला ना जागृत. आपण एवढ्या दिवसातून आले आले लगेच काय भानगडे? राजांनी सांगितलं पंतांना. पंत म्हणाले राजे तडकाफडकी माणसं नेमायचे नसतात. परका माणूस कोण कुठला आणि तुम्ही लगेच लोहार शाळा काढून द्यायचा हुकम फरमावला. पंत संधी जर माणसांना मिळाली ना तर ही माणसं जी आहे ना ही संधीचं सोनं करणारी माणसं आहे. त्याची हाताकडे बघा, त्याचे हात बळकट आहे. उद्या उद्या आपल्याला स्वराज्याच्या लढाईत लागणारे हत्यार बघा याच्या हातून कसे घडणार. पाहता क्षणी यांनी सांगितलं रामपुरी आहे. पंत लक्षात घ्या, उद्या हा माणूस कसली कसली हत्यार बनवून तुम्ही लक्षात घ्या. माणूस ओळखायला वेळ लागत नव्हता राजांना. बघा स्वराज्याची शपथ तर झाली, पण आता पुढं काय? पुढं हिंदवी स्वराज्याचे मनोरथ नेताजी म्हणाले पहिलं पाऊल राज्य कोणतं टाकायचं आणि कुठून टाकायचं. कारण शपथ तर घेतली, पण आता दणका दिला पाहिजे. बरं तो दणका द्यायचा, पण कुठून द्यायचा? कारण निवडणुकीला उभं राहायचं म्हटल्यावर मतदार संघ पहिला फिक्स करावा लागतो, वार्ड निवडावं लागतं. मग कुठून सुरुवात करायची? तानाजी म्हणाले राज देवासमोर, ज्या देवासमोर शपथ घेतली पहिलं पाऊल तिथूनच टाको. रोहिडेश्वर देवाची जागा पहिले कब्जात आणू. फार सुरेख ठरलं. उद्या रोहिडेश्वरावर स्वराज्याचा कौल घेऊ. हर हर महादेवची गर्जना उठली आणि राजांनी यसाजीला हाक मारली. यसाजी बाजी तानाजी तुम्ही सर्व माणसं तयार आहात ना? यसाजी म्हणाले हो राज. पहाटे राजे रोहिडेश्वराच्या पायथ्याशी पोहोचले
आणि राजांनी आल्या आल्या तानाजीला विचारलं, तानाजी किती माणसं गोळा झाली? तानाजी किती माणसं गोळा झाली? 1001 झाली राजा. शस्त्रे वाटली का? यसाजी म्हणाले, राज वाटली. रानखिंडीत जाऊन फिरून आलोय माणसं. आणि गड शांत आहे राजा. कालच सुभाण्या गडावर वस्तीला गेलाय. पहाटेचा दरवाजा उघडला, सनई चौघड्याचं वातावरण घुमलं आणि एक पहारेकरी उठला आणि गवताचे बर का, गवताचे भाले डोक्यावरती, गवताची पेटारी डोक्यावरून एक 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 बावळ गडामध्ये शिरले. कारण गडाच्या दरवाज्यावर चौकी पहारे बसलेले होते आणि गडाच्या देवडीवर काही माणसं चिलीम फुकीत बसले होते. भारी आतमध्ये जात होती, मावळे सुद्धा त्याच्या बरोबर आतमध्ये जात होते. कारण पावसाळा सुरू होणार होता आणि गडावर झडी बांधायचं काम चालू होतं. राजांनी ते हेरलं आणि गवताचे भारे त्या ठिकाणी गेले आणि एका पहारेकऱ्याला संशय आला, शंका आली. एका पहारेकरानं गवताच्या भारेकऱ्याला दिवचलं, विचारलं आणि तो गवताचा भारा खाली उतरवला आणि सोडायला लावला. अहो, भारा सोडल्या सोडल्या गवताच्या भाऱ्यामध्ये तलवारी आणि सगळे जागृत झाले. एकच चकमक त्या ठिकाणी उडाली. अहो, हर हर महादेवच्या गर्जना झाल्या. तलवारीवर तलवारी भिडू लागल्या आणि पाहता पाहता बुर्जाच्या चौक्या मावळ्यांनी ताब्यात घेतल्या आणि गडावर त्या किल्लेदाराची झोप उडाली. अहो, तो धडपडत धडपडत बाहेर आला आणि एकच गोंधळ गडावरती माजला. अरे, शिवाजी आला, शिवाजी आला, शिवाजी आला. अहो, काय करावं कुणाला सुचना. आणि महाराजांनी क्षणार्धात तो गड त्या ठिकाणी ताब्यामध्ये घेतला. किल्लेदाराला नजर कैद करण्यात आलं आणि यसाजींवर जबाबदारी सोपवून राजे त्या ठिकाणावरून परत माघारी फिरले. दादोजींना राजे म्हणाले, सागरी मार्ग सर्वप्रथम सुरक्षित करणं गरजेचं आहे. याच 22व्या शतकात आम्हाला कळत नाही. राजेने 1600 शतकात केलं नाना. 22व्या शतकात आम्हाला अजूनही कळेना की सागरी मार्ग धोका आहे. बघा, म्हणून राजांनी सर्वप्रथम सागरी आरमार उभारण्याचं काम केलं. आबाजी आले, राजांना सांगितलं. आबाजी बोलते झाले राजांना, राजे कुशल कारागीर आले आहे कलबते बांधायला, जहाज बांधायला. राजे म्हणाले, कुठे? धर्मशाळेत उतरले राजा. किती आहे? 401 आहे. ठीक आहे. राजे म्हणाले, त्यांची व्यवस्था करा, त्यांचं खाय प्यायचं सर्व बघा, सकाळी त्यांना मी भेटतो. आबाजी म्हणाले, ठीक आहे राजा. मासाहेब विचारते झाल्या राजांना, राज एवढे फिरंगी कशाला गोळा केले? आता गलबत बांधायची ती जे 400 माणसं होती ती फिरंगी होती, लक्षात घ्या बर का. मासाहेबांनी विचारलं राजांना, राज एवढे फिरंगी कशाला? राजांनी सांगितलं, मासाहेब आता आपल्या स्वराज्याची हद्द सागरापर्यंत पोहोचली आहे, म्हणून ती हद्द राखायला नको, म्हणून गलबत बांधायची आम्ही ठरवले, म्हणून त्या फिरंग्याला बोलवलंय. आता त्यावेळेस गलबत बांधायचे म्हटल्यावर आपल्याकडे माणसं नव्हते, फिरंग्यांना बोलवलं. दुसऱ्या दिवशी 400 फिरंगी राजांच्या समोर आले. राजे बसलेले होते. आबाजींनी ओळख करून दिली, राज हा लुई वर्ताव. कोण? लुई वर्ताव. इतिहासात तुम्ही नाव वाचलं असेल, 8वीच्या का 9वीच्या धड्यामध्ये आहे. 5वा का 6वा धडा आहे तो, सागरी आरमार, बरोबर.
लोई वार्ता आबाजींनी ओळख करून दिली. राज जहाज बांधायला हा फार निष्णांत आहे. राजांनी लगेच सांगितलं, आबाजी यांना काय लागन ते पूर्वा, कसली कमी पडून नका देऊ, जे मागतील ते द्या. आणि यांच्या हाताखाली अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बरं का, शिवचरित्रातले बारकावे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, लक्षात घ्या. कालचे सुद्धा बारकावे सांगितले की राजांनी प्रत्येक वेळी तलवार हातात नाही घेतली. ज्या गोष्टी सामोपचाराने होतात, बुद्धीने होतात, प्रत्येक वेळेस बाह्यावर करायची गरज नसते. काही गोष्टी माता माऊलीनं प्रेमाने होत असतात, काही गोष्टी बुद्धीने सुद्धा होत असतात. प्रत्येक वेळी आरेला कार्य करण्याची गरज नसते. तेच राजांनी इथं केलंय, लक्षात घ्या. राजांनी काय केलं, आबाजींना सांगितलं, आबाजी लुई वार्ताव आणि त्याचे जे 400 माणसं आहे, पण त्यांच्या हाताखाली माणसं लागणार. कारण एखादा इंजिनियरांनी जर घर बांधायला घेतलं तर तो त्याच्या हाताखाली मिस्त्री लावतो आणि मिस्त्रीच्या हाताखाली बिरागी असतात, बाकी वाळू कालवायला, सिमेंट कालवायला. तो स्वतः सगळं काम करत नाही. तसं जहाज बांधायला जरी लुई वार्ताव आलेला होता, पण त्याच्या हाताखाली राजांची बुद्धी, लक्षात घ्या बरं का. पुढचं संकट राजांना माहित होतं. राजांनी सांगितलं, आबाजी या लुईच्या हाताखाली आपली जी माणसं तुम्ही देणार आहात ती हुशार द्या. आबाजी म्हणाले, काही हरकत नाही. आणि हे नियोजन लावून राजे कल्याणच्या मार्गाला निघून गेले. आणि कल्याणला गलबते बांधायला सुरुवात झाली. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 8 दिवस गेले. आणि एक दिवस राजांना बातमी आबाजींनी कळवली, राज अहो ते इंग्रज पळून गेले की काय, इंग्रज पळून गेले. राजांनी आबाजींकडे पाहून स्मित हास्य केलं. राजांना राग नाही आला. राजांनी स्मित हास्य केलं, आबाजींकडे बघितलं. काय झालं आबाजी? राज त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं पुरवलं. अगदी निष्ठेने काम करत होती सगळी माणसं. मग राजे म्हणाले, माशी नेमकी शिंकली कुठं? राज काय कुणास ठाऊक, एक माणूस आला रात्री इंग्रजांचा, आणि त्यांची काय बैठक झाली, काय बोलणं झालं, हे सगळे दुसऱ्या दिवशी निघून गेले. म्हणजे ते असं झालं, एखादी ग्रामपंचायतची निवडणूक असं ना, आदल्या दिवशी महाराज रात्री जो मास्टर प्लांट शिजतो ना, आदल्या दिवशीची रात्र एखादा माणूस येतो ना, सगळे फोडून मोकळा होतो. दुसऱ्या दिवशी पॅनल मोकळा, माणूस नाही उभा राहिला. तशी ही गंमत करून ठेवली. तो एक माणूस आला, सगळे माणसं घेऊन गेला. राजे शांत चित्ताने आबाजींना म्हणाले, कामावर आपली किती माणसं होती, आता बघा राजांची बुद्धी. म्हणाले, त्यांच्या हाताखाली दिलेली ती आपली माणसं कुठे? पाचारण करण्यात आली, राजांसमोर उभं करण्यात आली. 1,500 माणसे होती आपली. बरं, माणसं लावताना राजांनी काय सांगितलं होतं? हुशार माणसं द्या. आता हे तर गेले पळून, आता पुढची बॅटिंग करायची कोणी? आता जे खाली बॉलर राहिले त्यांच्यावर आले ना. मग आता एखादा दीपक चहर पाहिजे ना, हार्दिक पांड्या पाहिजे ना. ही जबाबदारी 1,500 माणसांवर राजांसमोर उभी करण्यात आली. राजा म्हणाले, त्यांच्याकडे एक कटाक्ष नजर टाकला राजांनी. राजा म्हणाले, आम्ही ही गलबत अधुरी राहिलेली जर तुम्हाला पुरी करायला सांगितली तर करशाल का? कोणाला सांगितलं? ही जी 1,500 माणसं हाताखाली दिली होती त्यांच्यातला एक मोरक्या होता. आता प्रत्येक माणसांमध्ये, म्हणजे ती कुठलीही टीमचा एखादा कॅप्टन असतो, कांद्याची टोळी, आता हल्ली बायांची कांद्याची टोळी, मोरख्या महत्वाचा असतो. त्या बैला जर सांगितलं, तिने किती भाव दिला पाटला? 10, 12 देतो, 12. मोरखिनीला सांगितलं का टोळी त्याच्या वावरात. तसं त्यांचा एक मोरक्या होता.
मोरक्याला सांगितलं गलबत अधुरी तुम्हाला बांधायला सांगितले तर बांधशाल का? तो म्हणाला राज का नाही बांधणार राज? राज तुम्ही विश्वास टाकताय म्हटल्यावर आम्ही तडीच जाऊन देणार नाही. राज म्हणाले मग वाट कशाला बघतात, लागा की कामाला. अहो आबाजी आश्चर्यचकित झाले तिथे उभे असणारे. आता ह्या सगळ्या कामाची हिरगिरी आबाजी करत होते. आबाजी उत्सुकतेने पाहायला लागले आणि आबाजी आश्चर्यचकित झाले. राजे म्हणाले आबाजी यात आश्चर्य होण्यासारखं कारण काय आहे? आबाजी फिरंगी आले तेव्हा आम्ही तेव्हाच ओळखलं होतं, म्हणून तर ही हुशार माणसं हाताखाली द्यायला सांगितली होते. आबाजींनी स्मित हास्याने राजांकडे पाहिलं आणि हर हुन्नर माणसे ती निघाली गलबत बांधायला. म्हणजे राजे बघा, माणसं हेरताना राजांची किती विलक्षण बुद्धी होती. कुठं माणसं कोणती लावायची हे सुद्धा राजे अगदी विचारपूर्वक निर्णय घेत. ही साधी गोष्ट होती. तुमच्या आमच्या सारखीने काय केलं असतं, पण राजांनी ते नाही केलं. बंद पडलेल्या गलबताचं काम सुरू झालं. राजे परत आले आणि थोड्याच दिवसात माहुलीवर राजांनी हल्ला केला आणि मराठ्यांनी माहुली ताब्यामध्ये घेतला. आता